सो 3 एप्रिलला एकूण 7 तास एवढा अभ्यास झाला आहे. सो आणि 4 एप्रिलला पण 7च तास एवढा अभ्यास केला आहे मी. तर रिमोट सेन्सिंगवर मी 3 तारखेचं जवळपास निम्मा टाईम तर त्यासाठीच गेला. थोडंसं अवघड होतं ते समजायला. आणि त्यानंतर मग मी पॉलिटीचं केलं थोडं. राज्यपाल, DPSP, मुख्यमंत्री हे टॉपिक केले, जे की सिलेबसमध्ये आहेत. आणि आज मी GIS हा टॉपिक केला. सो त्या 3 टॉपिकमधले रिमोट सेन्सिंगचा एक टॉपिक राहिला आहे, तो उद्या करेल कदाचित. सो एका दिवशी थोडंसं मला ते अवघड वाटलं, त्यामुळे ते 3 वेगळ्या दिवशी करते 3 टॉपिक्स. आणि बाकी मग मी आज मराठी केला आणि इंग्लिश केलं. सो कमी झाला आहे कालानं आज अभ्यास, पण चांगला झाला आहे. आणि त्यातले महत्त्वाचे टॉपिक जो होता रिमोट सेन्सिंग आणि GIS ते कंप्लीट झाले. सो अनेक जण विचारत होते की सोर्स कोणतं चांगलं आहे रिमोट सेन्सिंगला, तर मला असं वाटतं NCERT चांगलं आहे. आणि त्यातून मी घेतले ते नोट्स थोडेशा, ते इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्याचे मी नोट्स घेतले आहेत. सो NCERTमध्ये ॲक्च्युली सर्च तुम्हाला जर पाहिजे तर मला वाटतं तुम्ही इंटरनेटला सर्च करा की रिमोट सेन्सिंग NCERT असं सर्च करा, PDF येईल. आणि बाकी तिन्हीच्या पण PDF येऊन जातील, ते GIS NCERT आणि एरियल फोटोग्राफी NCERT असं करा, त्या येऊन जातील. सो आणि बऱ्यापैकी प्रश्न आय थिंक कव्हर होत आहेत. मी लास्ट इयरचे PYQ पण पाहिले, तर त्याच्यामधून म्हणजे त्यातून कव्हर झाले ते प्रश्न. 2 आले ते रिमोट सेन्सिंग, तर त्या NCERTमधून ते कव्हर होते. आणि GISचा पण कव्हर होते प्रश्न त्यामधून. सो आणि एरियल फोटोग्राफीचे पण होत आहेत. आणि लास्ट इयरचे पण मी पाहिले, राज्यसेवेचे प्रश्न पण बऱ्यापैकी तिथून आले. सो आय थिंक मला वाटतं जास्त नाही येते, थोडंसं आय थिंक करू शकता. सो तरी छोटेसे नोट्स मी काढलेले आहेत. सो आय थिंक मला वाटतं थोडं कमी जरी झाला असला 2 दिवसाचा अभ्यास, तरी मला वाटतं ॲटलिस्ट योग्य दिशेने माझा अभ्यास चालू आहे. सो रिमोट सेन्सिंग, GIS आणि एरियल फोटोग्राफी याच्यावर 4 प्रश्न आहेत. सो थोडंसं अवघड टॉपिक आहे त्यातल्या त्यात, आणि थोडंसं इंग्लिशमध्ये काही टेक्निकल टर्म्स वगैरे आहेत. सो आय थिंक थोडंसं अवघड जातं. सो मला वाटतं 2-3 प्रश्न तर येऊ शकतात त्यापैकी, जर व्यवस्थित तुम्ही बेसिक जरी केल्या गोष्टी, तरी लास्ट टाईमला जर तुम्ही पाहिलं तर 3 प्रश्न तर त्या NCERTच्या सोर्समधून कव्हर होत आहेत. आणि खूप जास्त अवघड नाही आहे. बेसिक जरी केलं असतं तरी आले असते. सो स्किप करण्यापेक्षा आय थिंक मला वाटतं बेसिक तरी केलं पाहिजे. सो खूप काही जास्त मला पण नाही समजलेलं ते. हां, पण वरवरचं बेसिक मला समजलं की नेमकं काय आहे ते, असं म्हणजे थोडं एक बेसिक अंडरस्टँडिंग आहे. सो आणि त्या दृष्टीने मी काही महत्त्वाचे पॉईंट्स पण काढलेत. आणि खूप जास्त नाही मला समजलं, पण डेफिनेटली नंतर मी याच्यावर व्हिडिओ पण करेल, जे पण मला समजलं ते, आणि ते सांगण्याचा माझा प्रयत्न करेल.